मात्र त्यात अशी स्टंटबाजी करणं हे जीवावर बेतू शकतं, हेही लक्षात घेणं गरजेचं. लोणावळ्याजवळ मालवली आणि कार्ला इथे खासगी बंगल्यामध्ये अडकलेल्या 30हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात यश आलंय. पूरस्थितीनंतर अशी अनेक दृश्य ही समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत. त्यातलीच ही दृश्य आहेत. मध्यंतरी झालेला जोरदार पाऊस आणि या पावसाची मजा घेण्यासाठी किंवा आनंद लुटण्यासाठी म्हणून काही पर्यटक हे इथे राहण्यासाठी आले होते. मात्र अचानक पाऊस इतका जोरदार झाला की संपूर्ण परिसर हा जलमय झाला. कमरेपर्यंत पाणी साचलेलं आपण पाहतोय आणि त्यातनं वाट काढत हे पर्यटक आता निघालेत. अधिक माहिती घेऊयात. राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. राहुल, नेमका कधीचा हा सगळा प्रकार आहे आणि कशा पद्धतीनं या सगळ्यांना बाहेर काढलं? काय प्रज्ञा की आपल्याकडे सेकंड होम म्हणून बऱ्याच जणांनी लोणावळा आणि त्या भागामध्ये घरं घेतलेली आहेत आणि काही जणांनी पर्यटकांना तिथे व्यवसाय व्हावा म्हणून पण घरं घेतलेली आहेत. तर असले 30-40 लोक होते की जे सुट्टी एन्जॉय करण्यासाठी तिथे आलेले होते. पण काल इतका मोठा पाऊस पडला, 350-400 मिलीमीटर पाऊस या भागामध्ये झाला आणि पाणी इतकं कमरेच्या वर चढायला लागलं. त्यानंतर तिथली एक रेस्क्यू ऑपरेशन करणारी सामाजिक संघटना आहे, त्यांच्या मदतीनं जो व्हिडिओ आता आपल्याला दिसतो तो 40 लोक एका पाठोपाठ एक त्यांचं रेस्क्यू केलं गेलं, कारण त्यांनाच तिथला रस्ता आणि ती सगळी परिस्थिती माहिती होती. आणि हे रेस्क्यू ऑपरेशन झाल्यानंतर मग या लोकांनी सुटकेचा श्वास सोडला. याच्यावरून एक कल्पना येते आपल्याला की फार कमी वेळेमध्ये पाण्याची पातळी वाढली. जसं आता एकता नगरमध्ये सकाळी पाणी सोडलं आणि त्यानंतर अचानकच कमरेपर्यंत पाणी आलेलं होतं. आणि जसं इथे पुण्यात एनडीआरएफच्या टीमनं रेस्क्यू ऑपरेशन केलं, तसंच खासगी मंडळींनी लोणावळ्यामध्ये हे रेस्क्यू ऑपरेशन केलं आणि त्याचे हळूहळू काही व्हिडिओज आता समाज माध्यमामध्ये व्हायरल व्हायला सुरुवात झालेली आहे. कालचाच हा व्हिडिओ आहे, दुपारचा. अगदी कालचीच ही दृश्य आहेत आणि कालच घडलेली ही घटना आहे, ज्यातनं आपण बघतोय की या सगळ्या 40 लोकांना वाचवलेलं आहे, रेस्क्यू करण्यात आलेला आहे. भर पावसातनं या सगळ्यांना बाहेर काढलंय. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल.